विद्येचं माहेरघर का गुन्हेगारीचं माहेरघर असाच काहीचा प्रश्न सध्या पुण्याच्या बाबतीत घडत आहे. कारण की 3 दिवसामध्ये तब्बल 5 खून अशा घटना पुण्यामध्ये घडलेल्या पाहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये एक दहशतीचं आणि भीतीचं वातावरण आपल्याला पुण्यामध्ये पाहायला मिळत आहे. सध्या आपल्यासोबत पुण्याचे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे सर आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात. सर, 3 दिवसामध्ये तब्बल 5 खुनाच्या प्रकार पुण्यामध्ये घडलेले आहेत. आपण जे सांगताय त्या पद्धतीने निश्चित गेल्या 4-5 दिवसांमध्ये गुन्हे घडलेले आहेत. परंतु गुन्हे जेव्हा घडतात त्यावेळी त्या गुन्ह्यांच्या मागचं कारणसुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. एखाद्या विशिष्ट आकड्यामुळं किंवा दुसऱ्या कोणीतरी सांगितल्यामुळं नागरिकांनी किंवा सुज्ञ नागरिकांनी किमान पॅनिक होण्याचं किंवा घाबरून जाण्याचं कधीकधी कारण नसतं. आणि त्याच्यामुळं आताही जे हे गुन्हे घडलेत त्याच्या मागचं कारण जे आहे ते समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये अचानक रागाच्या भरामध्ये एखादी घटना घडली आहे, कुठेतरी जुनं वितुष्ट होतं त्याच्यातून घटना घडलेली आहे, एखादा गँगवॉरचा प्रकार आहे, एखादा नात्यातल्याच एखाद्या व्यक्तीने नात्यातल्या व्यक्तीचा दुसऱ्या कुठल्या तरी भावनेतून केलेला गुन्हा असेल. या सगळ्या गोष्टी समजून घेऊन मग आपल्याला त्या पद्धतीने त्याच्याकडे बघणं गरजेचं असतं. तर एकंदरीत जर वर्षभराचा आपण आलेख बघितला तर आपल्याकडं गुन्ह्यांची संख्या ही गेल्या वर्षीच्या तुलनेत साधारणपणे त्याच पद्धतीची आहे. जो पॅटर्न आहे तो त्याच पद्धतीचा आहे. त्याच्यामुळं तुमच्या या प्लॅटफॉर्ममार्फत तुम्हाला आव्हानसुद्धा करायचं आहे की कोणीही पॅनिक होण्याचं काही कारण नाही. कोणीही चुकीचा असा कुठल्याही प्रकारचा याबाबत विचार करण्याची किंवा एखादा अंदाज घेण्याची किंवा त्यातून कुठल्याही प्रकारचं स्ट्रेस किंवा टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही. हे जे काही गुन्हे घडलेत गेल्या 4-5 दिवसामध्ये त्याच्या मागची जी कारणं आहे ती कारणं वेगवेगळ्या स्वरूपाची आहेत आणि त्याच्यावरती पोलीससुद्धा आपल्या पद्धतीने काम करत आहेत, योग्य पद्धतीने काम करत आहेत. त्याच्यामधले आरोपीसुद्धा सगळे आपण ताब्यात घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये काही अल्पवयीन मुलांनी घडलेले सुद्धा त्यांच्याकडून सुद्धा घडलेले गुन्हे आहेत. तर त्याच्यामुळे नागरिकांनी कोणीही याच्यामध्ये पॅनिक होण्याचं कारण नाही किंवा घाबरून जायचं काही कारण नाही. याच्यावरती आम्ही आमच्या सर्वोत्परी जे काही प्रयत्न आहेत ते करून आम्ही या सगळ्या गोष्टींवरती मात करायचा दैनंदिन आमच्या याच्यात प्रयत्न असतोच. त्याच्यात अजून काय सुधारणा आम्ही करू शकतो याच्याबद्दल सुद्धा माननीय आयुक्त सरांनी कालच याच्याबद्दल मीटिंग घेऊन आपण जो गेल्या महिन्याभरामध्ये एकदम इलेक्शनच्या कालावधीमध्ये जो गुन्हे कमीत कमी होऊ देण्याचा जो काही घाट बांधला होता आणि जो यशस्वीपणे पार पाडला त्याच पद्धतीने येणारं हे वर्ष जसं संपतंय तर या महिन्यामध्ये सुद्धा त्याच पद्धतीने त्या कारवाया करून आपण प्रयत्न करणार आहोत की जे काही आमच्या पद्धतीने आमच्या बाजूने होऊ शकतं ते करून ते कमीत कमी ठेवायचा प्रयत्न करणार आहोत. खरं तर गेल्या काही दिवसापासून पुण्यामध्ये बघितलं तर कायदा आणि सुव्यवस्थेचा एक प्रश्न निर्माण झाला आहे. कारण की म्हणजे स्त्रियांवरती असणारे अत्याचार असतील किंवा आता हे खुनाचे प्रकार ह्या सर्व गोष्टीवरती एक पोलीस प्रशासन म्हणून एक ठोस उपाययोजना म्हणून काय भूमिका आहे तुमची? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की कुठल्याही प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये त्या गुन्ह्यांचं आकलन होणं, त्याच्या मागचा इतिहास पाहणं, त्याच्या मागची कारणं पाहणं आणि जे काही गुन्हे घडत आहेत ते आपण तुम्ही आम्ही म्हणतो म्हणून गुन्ह्यांची संख्या वाढली असं नसतं. तर आपल्याला त्याच्या आधीचं वर्ष या गुन्ह्यांच्या इतर हिस्टॉरिकल रेकॉर्ड्सचा सुद्धा अभ्यास करणं गरजेचं असतं, ज्याचा अभ्यास आम्ही दर आठवड्याला करत असतो. किंबहुना दर आठवड्याला करत असताना मोठ्या स्वरूपामध्ये दर महिन्याला याच्यावरती मीटिंग्स होत असतात. आणि त्याच्यातून असं आम्हाला वाटतं की या वर्षीचं सुद्धा किंवा या गेल्या काही महिन्यांमध्ये सुद्धा ज्या पद्धतीने जे गुन्हे घडत आहेत तर ते पाहता मागचे हिस्टॉरिकल रेकॉर्ड्स पाहता आम्ही जे प्रयत्न करतो आहे त्याला एक व्यवस्थित पद्धतीने समाज व्यवस्था जी आहे ती प्रतिसादसुद्धा देते आहे. याच्यात फक्त आम्ही नाही तर समाजातले इतर घटकसुद्धा जे आहेत ते सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देत आहेत. आणि अशाच पद्धतीने जर आपण दैनंदिन थोडं अधिक चांगले प्रयत्न करत राहिलो तर मला असं वाटतं की गेल्या वर्षीचे किंवा त्याच्या आधीचे जे काही आपले रेकॉर्ड्स असतील किंवा ज्या घटना असतील त्याच्यापेक्षा अजून चांगल्या पद्धतीने आपण मॅनेजमेंट क्राईमचं किंवा घटनांचं हे आपण यावेळी जास्त चांगल्या पद्धतीने निश्चित करू शकू. सध्याच्या या 5 खुनाच्या प्रकारात जर बघितलं तर जास्तीत जास्त आरोपी हे अल्पवयीन आहेत. तर सर्व तुम्ही नागरिकांना किंवा समाजाला एक पोलीस प्रशासन म्हणून काय आव्हान? जेव्हा अशा प्रकारचे गुन्हे अल्पवयीन मुलांच्याकडून किंवा त्यांच्या बाबत घडतात त्यावेळी आमच्या बाजूने आम्ही जे अवलोकन करत असतो त्याचं जे आकलन होत असतं त्याच्यातून पदोपदी एका गोष्टीची निश्चित जाणीव होत असते, ते म्हणजे की पोलिसांसोबतच
समाजातल्या इतर घटकांनी सुद्धा येऊन सोबत काम करून याच्यावरती कुठंतरी ठोस एखादी गोष्ट करणं गरजेचं असतं. जसं म्हटलं जातं की संस्कार हे शाळेत सुरू होत नाहीत, संस्कार हे बाहेर फिरताना सुरू होत नाहीत, ते घरापासून सुरू होतात. आणि त्याच्यामुळं घरातल्या सुद्धा व्यक्तीने आपल्या घरातलं मूल हे काय करते याच्यापासून सुरुवात करणं अत्यंत गरजेचं आहे. गेल्या या 4-5 घटनांमध्ये आता मी सुद्धा वैयक्तिक त्या विधी संघर्षित बालकांबरोबर, त्यांच्या घरच्यांबरोबर किंवा त्यातले जे विक्टिम्स आहेत त्यांच्या घरच्यांबरोबर सुद्धा संवाद साधला. त्या परिसरामध्ये जाऊन, मग तो अगदी झोपडपट्टीतला अत्यंत गलिच्छ ठिकाणचा जरी भाग असला, तिथं जाऊन सुद्धा त्या भौतिक परिस्थितीचा सुद्धा अंदाज घेतला. ते घेतल्यावरती आपल्या असं निदर्शनास येतं की आपली मुलं काय करतायत, ते सोशल मीडियावर काय करतायत, ते इंस्टाग्रामवर काय पाहतायत, ते स्नॅपचॅटवरती काय करतायत, या प्रत्येक गोष्टीबाबत घरातल्या व्यक्तीला जाणीव असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी आपण सुद्धा तेवढं सजग नागरिक म्हणून, माझं मूल काय करतंय, कुठला प्लॅटफॉर्म वापरतंय, कुठं जातंय, काय खातंय, तो कुठली नशा करतोय का, ती चांगली आहे का, काय आहे ते चुकीचं आहे, काय कशामुळं करतोय, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, याची जाणीव जरी आपल्याला असली तरी आपण अर्ध्यापेक्षा जास्त या युद्धामध्ये जिंकलेलो असू. खरं तर या सर्व गुन्हेगारीवरती आम्ही एक ठोस भूमिका घेणार आहोत, परंतु समाजाने पण तितकंच सजग राहणं गरजेचं आहे, अशी प्रतिक्रिया या ठिकाणी पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे सरांकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन अप्पासाहेब मोहोरकरसोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.